हॅलो मित्रांनो, GTPL.com वर तुमचे स्वागत आहे. जसं की तुम्ही पाहिलं असेल, ट्रिकचा खजिना म्हटलेला आहे. MPSCचा पेपर सोडताना ट्रिकचे किती महत्त्व आहे हे तुम्हाला मी सांगणार आहे. ट्रिकचे महत्त्व आपल्या तेव्हाच कळते जेव्हा पॉईंट किंवा 1 मार्क्सने आपली प्रिलिम किंवा पोस्ट जाते. या सर्व गोष्टी तुम्हाला खूप कामी येणार आहे. आपण ही जी ट्रिकची सिरीज सुरू केलेली आहे त्यामध्ये आपण 2023 ते 17 पर्यंतचे पूर्ण पेपर आणि त्यामधील ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे. तरी हा आजचा पार्ट 1 आहे. पुढील व्हिडिओ हे एका पाठोपाठ एक येत राहतील. ते पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील येणाऱ्या पार्टचे जे काही नोटिफिकेशन आहे ते तुम्हाला मिळत राहतील. चल, या सर्व गोष्टीसाठी कितीतरी पैसे घेऊन आज मार्केटमध्ये या गोष्टी शिकवल्या जातात, पण आपण सर्व फ्रीमध्ये देणार आहोत. तरी तुम्ही या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर पण करा, म्हणजे तुम्हाला पण फायदा होईल आणि तुमच्या मित्रांना पण फायदा होईल. या सर्व गोष्टीचा वापर करून आपण स्कोअर कसा इम्प्रूव्ह करू शकतो हे आपण शिकणार आहोत. तर चला तर मित्रांनो, आपण चालू करूया. हा 2022-23चा पेपर आहे राज्यसेवेचा. तर यामध्ये जो 7 नंबरचा क्वेश्चन आहे तो आपण पाहणार आहे. हा पेपर सेट 3 आहे, सी आहे. तर प्रश्न पहा. मालविकाग्निमित्र या प्राचीन नाटकात कोणत्या 2 राजघराण्याच्या वैवाहिक संबंधावर प्रकाश पडतो, असा हा क्वेश्चन आहे. तर यामध्ये काय ट्रिक लागू शकते तर आपण समजून घेऊया. पहिला ऑप्शन पहा. जो पहिला ऑप्शन आहे तो शुंग आणि विदर्भ आणि ब्रॅकेटमध्ये यज्ञसेन घराणे असं दिलेलं आहे आणि तो ऑप्शन थोडा मोठा पण आहे. त्यामुळे जर आपल्याला काही नाही समजलं तर आपण हा ऑप्शन टिक करू शकतो बाकी ऑप्शनपेक्षा, कारण हा एक वेगळा ऑप्शन आहे. तर तुम्हाला समजलं असेल तर चला आपण आता पुढचा क्वेश्चन घेऊया. पुढचा क्वेश्चनमध्ये क्वेश्चन नंबर 9 नंबरचा क्वेश्चन पहा. हा जो क्वेश्चन आहे हा एक वेगळाच क्वेश्चन होता. प्राचीन इतिहासावरील क्वेश्चन आहे आणि हा क्वेश्चन महाराष्ट्रात जवळपास म्हणजे कमीत कमीच विद्यार्थ्यांना हा आला असेल. पण ह्या क्वेश्चनमध्ये ट्रिक अशी आहे की हे जे नवनाथ आहे, ह्या नवनाथापैकी आपण हा प्रश्न वाचला, खूप सारं डिस्क्रिप्शन दिलेलं आहे, प्रश्न वाचला आणि आपल्याला जर काही समजलं नाही, पण याच्यामध्ये नवनाथापैकी आपल्याला आपण कुठं ना कुठं ट्रिक होते कानिपनाथ. कारण कानिपनाथ हा एक वेगळा म्हणजे 9 व्यक्तींपैकी वेगळा व्यक्ती होता. त्याच्यामुळे आपण त्याच्यासोबत जाऊ शकतो आणि तो कसा एक खाली पण दिला आहे, 3 आणि 4मध्ये दिलेला आहे. त्यामुळे आपण कानिपनाथसोबत जाऊ शकतो आणि या प्रकारे हा क्वेश्चन आपण अटेम्प्ट करू शकतो. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन बघूया. 15 नंबरचा क्वेश्चन घेणार आहे मी. बघा हा क्वेश्चन बघा. दांडीयात्रेचा उल्लेख रामाच्या लंकेवरील ऐतिहासिक मोर्चा असे कोणी केले. आपण प्रश्न वाचला त्याच्यानंतर जे ऑप्शनकडे गेलो आपण. ऑप्शनकडे गेल्यानंतर आपल्या लक्षात येते की 2 आणि 3 नंबरचे ऑप्शन तर डायरेक्ट आपण इलिमिनेशन करू शकतो, कारण ते शॉर्टकटमध्ये दिले आहे. शॉर्टकटमध्ये दिलेलं आपण जर तुम्हाला नाही आला म्हणजे नॉलेज स्टडीने येत असेल तर पहिले तुम्ही स्टडीनं सोडवा, नाही येत असेल तर मग आपण या प्रकारे जाऊ शकतो. जसं 1 आणि 4 नंबरचे 2 ऑप्शन आपण पाहू शकतो. पण त्याच्यात जर कम्पेअर केलं तर पहिल्या नंबरचा जो ऑप्शन आहे त्यामध्ये पंडित मोतीलाल नेहरू, तिथं पंडित जे आहे हे त्याला एक विशेषण दिलेलं आहे, म्हणजे त्याच्यामुळं आपण हा प्रश्न इथं सोडू शकतो अशा प्रकारे. त्याच्यानंतर आहे 20 नंबरचा क्वेश्चन. 20 नंबरचा क्वेश्चन सायन्सचा क्वेश्चन आहे आणि क्वेश्चन पहा. 180 ग्रॅम ॲसिटिक आम्ल आणि 180 ग्रॅम पाणी एकमेकात मिसळले तर तयार झालेल्या द्रावणात ॲसिटिक आम्लाचा मोल फ्रॅक्शन किती असेल. हा सायन्सचा क्वेश्चन आहे, खूप कठीणपैकी आहे, समजून घ्या. आणि जर आपल्याला काही नाही समजलं, आपण 4 ऑप्शन जरी पाहिले तरी जो पहिला नंबरचा ऑप्शन आहे हा एक वेगळा आहे. तिथं बाकी म्हणजे 0.5, 1.0 आणि वरीलपैकी नाही असं दिलेलं आहे. पण पहिला जो ऑप्शन आहे यामध्ये 0.23 असा एक वेगळा ऑप्शन आहे. ऑड मॅन आउट जरी आपण म्हटलं तरी अशा प्रकारे आपण हा क्वेश्चन टॅकल करू शकतो. त्याच्यानंतर समोरचा क्वेश्चन आहे 35 नंबरचा. 35 नंबरचा क्वेश्चनकडे जाताना आपण चला बघा. हा इन्व्हायरमेंटचा क्वेश्चन आहे. पर्यावरणामध्ये सजीवांच्या किंवा जीवसमूहांच्या जीवन आणि वाढ, विकास, मृत्यूवर परिणाम करणारी सर्व परिस्थिती
तिची कारके व त्याचा प्रभाव. पर्यावरणाची ही व्याख्या कोणी केली असा क्वेश्चन आहे. जर आपल्याला माहीत असेल तर आपण डायरेक्ट मारू शकतो, किंवा जर आपल्याला माहीत नसेल तर आपण ह्या पहिल्या आणि दुसऱ्या 2 ऑप्शनपैकी टिक करू शकतो. म्हणजे कसं, खाली सायन्स इंग्लिशमध्ये पहा, युनिव्हर्सल एन्सायक्लोपीडिया आणि ब्रिटानिया एन्सायक्लोपीडिया, ह्या 2 ऑप्शनपैकी मारू शकतो. आणि ब्रिटानियापेक्षा युनिव्हर्सल हे कसं एक व्यापक वाटते, तर त्या व्यापक ऑप्शनसोबत आपण जाऊ शकतो. त्यामुळे हा पण क्वेश्चन आपण एक टॅकल करू शकतो. चला तर मित्रांनो, आपण पुढील क्वेश्चन बघूया. 46 नंबरचा क्वेश्चन आहे आणि हा क्वेश्चन आहे समजून घ्या याच्या इकॉनॉमिक्सचा. तर क्वेश्चन असा आहे, संतुलित वृद्धी दराचा उद्देश हा रिकामी जागा असतो. चला तर हा प्रश्न वाचला आपण, संतुलित वृद्धी दराचा उद्देश हा रिकामी जागा असतो, असा हा प्रश्न आहे. ऑप्शन पहा. ऑप्शन पाहिले असता आपल्या लक्षात येईल की जे ऑप्शन आहे, पहिले जे ऑप्शन आहे, उत्पन्नाचा वृद्धी दर, उत्पादन वृद्धी दर आणि नैसर्गिक साधन संपत्ती वृद्धी दर यांच्यातील समानता. बाकी जे ऑप्शन आहे खालचे, या सगळ्या ऑप्शनचे पर्याय जो पहिला नंबरचा ऑप्शन आहे त्यामध्ये दिलेले आहे. म्हणजे खालील 2, 3, 4 पैकी जे काही आहे ते सगळी डिटेल जो ऑप्शन आहे तो पहिला आहे. त्यामुळे आपल्याला जर नाही आलं समजून घ्या तर आपण या ऑप्शनसोबत जाऊ शकतो आणि क्वेश्चन टॅकल करू शकतो. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन पाहूया, 49 नंबरचा. 49 नंबरचा जो प्रश्न आहे यामध्ये जे दिला आहे, इकॉनॉमिक्सचा क्वेश्चन आहे हा. जेव्हा एखाद्या कुटुंबाचा वंचितता गुणांक रिकामी जागा टक्के असतो किंवा त्यापेक्षा अधिक असतो, त्यावेळी ते कुटुंब अनेक अंगांनी बहुमित दारिद्र्य मानले जाते, असा हा क्वेश्चन आहे. तर ऑप्शन पहा. जे ऑप्शन आहे, पहिला ऑप्शन आहे 20.33, 50.33, 40.33 आणि चौथा जो ऑप्शन आहे तो आहे 33.3. म्हणजे हा एक वेगळा ऑप्शन आहे, ऑडमॅन आउट जे म्हणू शकतो आपण. जर ऑड ऑप्शन आपल्याला काढायचं असेल तर आपल्याला माहीत नसेल तर आपण या चौथ्या ऑप्शनसोबत जाऊ शकतो आणि हा क्वेश्चन टॅकल करू शकतो. त्यानंतर हा 60 नंबरचा क्वेश्चन पहा. एन्व्हायरमेंटचा क्वेश्चन आहे. काही प्रजाती नष्ट झाल्या तर पर्यावरणावर गंभीर 60 नंबरचा क्वेश्चन पहा. काही प्रजाती नष्ट झाल्या तर पर्यावरणावर गंभीर परिणाम करतात, त्यांना रिकामी जागा असे म्हणतात. तर ऑप्शन जर पाहिले, आपल्याला जर माहीत असेल तर आपण डायरेक्ट मारू शकतो, किंवा जर ऑप्शन वाचले निळा दगड, लाल दगड, पिवळा दगड, हे कसे एक म्हणजे साधे ऑप्शन वाटते. पण जो चौथा जो पर्याय आहे कीस्टोन, हा एक सायंटिफिक पर्याय आपल्याला वाटतो. जर आपण याच्यातून एक ऑड काढत असलं तर ऑडमॅन आउट या पर्यायाद्वारे आपण जाऊ शकतो आणि चौथा ऑप्शन मारू शकतो. त्या म्हणजे सायंटिफिक नावासोबत आपण जाऊ शकतो, अशी ही ट्रिक आहे. तर चला तर आपण या 78 नंबरचा क्वेश्चन बघूया. पॉलिटीचा क्वेश्चन आहे. 5व्या अनुसूचीतील अनुसूचित क्षेत्रे आणि अनुसूचित जनजाती यांच्या प्रश्नासंबंधी राज्यघटनेतील तरतुदी, असा हा क्वेश्चन आहे. आपण वाचू शकतो की म्हणजे पर्याय वाचल्यानंतर आपल्या लक्षात येईल, राज्यपाल बदलू शकतात, राष्ट्रपती बदलू शकतात, विशेष बहुमताने घटनादुरुस्ती करून संसद बदलू शकते, सामान्य कायदा करून संसद बदलू शकते. खालचे जे 2 ऑप्शन आहेत 3 आणि 4 नंबरचे, विशेष बहुमत, संसद, आणि सामान्य कायदा म्हणजे सामान्य बहुमत समजून घ्या, आणि संसद, असे जे 2 पर्याय आहेत, ह्या 2 हे एक म्हणजे इंटर रिलेट करणारे पर्याय. तर ह्या 2 इंटर रिलेट करणाऱ्या पर्यायापैकी आपण मारू शकतो. अशा प्रकारे आपण हा क्वेश्चन टॅकल करू शकतो. तर चला समोरचा क्वेश्चन बघूया, 100 नंबरचा. चला हा प्रश्न बघा. हा करंटचा प्रश्न आहे. त्यावेळेच्या खूप कठीण प्रश्न होता, पण जर आपण ट्रिकनं जर सॉल्व केला तर डायरेक्ट सॉल्व होऊ शकते. संयुक्त राष्ट्राच्या पोषण मोहिमेसंदर्भात विधाने तपासा, असा क्वेश्चन आहे. पहिलं स्टेटमेंट आहे, मोहिमेच्या समन्वयकपदी अशफाक खान यांची नेमणूक करण्यात आली. आणि दुसरं स्टेटमेंट आहे, मोहिमेच्या समन्वयकपदी ॲटनी क्विंटल यांची नेमणूक करण्यात आली. तिसरं स्टेटमेंट आहे, 2030 पर्यंत कुपोषणाचे उच्चाटन करणे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे. ही मोहीम जगातील कुपोषण असलेल्या देशांमध्ये राबवण्यात येणार आहे. आपण जर पर्याय पाहिले तर पहिला अ आणि ब हे जे 2 पर्याय, हे 2 सारखे आहे. म्हणजे एक तर समन्वयकपदी अशफाक खान असेल किंवा ॲटनी क्विंटल असेल, ते दोघंही सोबत असू शकणार नाही. त्यामुळे याचा जर ग्रुप केला तर अ आणि ब म्हणजे पहिला पर्याय आणि चौथा पर्याय आपला इलिमिनेट होतो. मग
झाले. हे 2 पर्याय उरले आणि मग आहे दुसरा आणि तिसरा पर्याय. तर दुसरा आणि तिसऱ्यामध्ये जो म्हणजे कडा आहे आणि तिसऱ्या ह्याच्यात अकडा आहे. तर आपल्याला ह्या म्हणजे आणि ब आपण घेऊन जाऊ शकतो. त्याच्यामुळं हा क्वेश्चन पण इथं टॅकल होऊ शकते. चला, तर मित्रांनो आपण आतापर्यंत जे 10 ते 12 प्रश्न पाहिले, जे डायरेक्ट ट्रिकने सुटणारे होते. 10-12 क्वेश्चन म्हणजे डायरेक्ट 24 ते 25 मार्क्स आणि निगेटिव्हचे असे जर धरले तर एक 20 ते 25 ते 30 मार्क्सची इन्क्रीमेंट होऊ शकते. म्हणजे आतापर्यंत जे मित्रमैत्रिणी पॉईंटने किंवा 1-2 मार्क्सने ज्यांची प्रिलिम जात होती ते आता जाणार नाही, ते सर्व पास होईल. हे तर मित्रांनो तुम्हाला सांगतो, हे सर्व जे नॉलेज आहे मी स्वतः ॲनालिसिस करून मिळवलेलं आहे. ही माझी सर्व स्वतःचीच मेहनत आहे. तर मला वाटते आपण असे पॉईंटने किंवा अर्ध्या मार्कने कोणाची प्रिलिम उडू नये आणि सर्वजण पास व्हावे, म्हणून मी हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत आहे. याची व्हिडिओ क्वालिटी वगैरे आहे, मोबाईलनं शूट करत आहे. तर त्याच्यामुळं व्हॉईसची पण क्वालिटी लो होऊ शकते, पण इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला जर काही शिकायचं असेल किंवा आता म्हणजे बाकीचे जे काही पोरं करत आहे मार्केटमध्ये, तर त्या गोष्टी सगळ्या म्हणजे मुलं सांगत नाही, पण मी एक सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तर आज मार्केटमध्ये याच्यासाठी कसं सगळ्या पेड बॅचेस चालू आहे, पण आपण सर्व ही सिरीज जी आहे ही सर्व फ्रीमध्येच देणार आहे. फक्त तुम्ही माझी एवढीच विनंती आहे की माझी जी मेहनत आहे त्यासाठी तुम्ही लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर पण करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर या व्हिडिओचा तुम्हाला किती फायदा होतो हे तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता आणि पुढील व्हिडिओ येण्यासाठी किंवा मला प्रोत्साहन मिळेल. तर माझी सर्वप्रथम तुम्हाला एकच विनंती आहे की या सर्व गोष्टी तुम्ही करत असताना जर तुम्हाला अभ्यासाने जो क्वेश्चन येत असेल स्टडीनुसार, तुम्ही पहिले स्टडीचा वापर करायला पाहिजे. स्टडीनुसार जर क्वेश्चन सुटत नसेल तरच मग या ट्रिकचा आपण वापर करू शकतो आणि आपले क्वेश्चन बरोबर आणू शकतो. तर चला तर मित्रांनो, आज मी इथेच थांबतो. भेटूया पुढच्या पार्टमध्ये. आपण 2022चा पेपर सॉल्व करू. मी वेगवेगळ्या प्रकारचा ॲनालिसिस अजून ॲडिशन करण्याचा प्रयत्न करतो. तर ठीक आहे, नमस्कार.